मैत्रीचा सात बारा. आद्या 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 एक तर तू उठून बाहेर जा, नाहीतर तूच उठून बाहेर जा. मी का उठून बाहेर जाऊ? तुझ्यामुळं आम्हा दोघांनाही त्रास होतोय, त्यामुळे नियमाप्रमाणे तू बाहेर गेलं पाहिजेस. असं काही नियम आपल्या बंगल्यात नाहीये. आद्या खरंच लई डिस्टर्ब होते, तू उठ बाहेर जा. हे बाबा, एकतर मगासपासून तू पुस्तक घेऊन बसलास, मला खूप हसू येतंय. अजिबात कंट्रोल होत नव्हतं बरं मला. आणि त्याला हे डिस्टर्ब वगैरे बोलू नकोस प्लीज. मला अजून हसू येईल, कंट्रोल होणार नाही मला. मी पुस्तक घेतलं म्हणून तुझ्या पोटात दुखतंय का लय? अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे बाबा. तू वाच ना पुस्तक, भरपूर वाच, रोज वाच. निदान तुझ्या गावातल्या लोकांना तरी फायदा होईल तुझ्या पुस्तक वाचण्याचा. मग आज कशाला हातात घेतले बाबा पुस्तक? ते गावाकडे एका मित्राच्या सातबाऱ्याचा विषय झालाय, ते कुठल्या कलमात बसते कधी बघतोय. तरीच म्हटलं, हा इतकं मन लावून कसं काय वाचतोय? माझा सोड विषय, तुझं आज लक्ष कुठे आहे रे? मगाचपासून बघतोय मी तुझ्याकडे, तुझी लई चल बिचल चालली आज. कंटाळा आलाय रे खूप. रोज रोज तेच काम, हॉस्पिटल, पेशंट, घर आणि अभ्यास. आणि इथे चेहरे पण नाहीत ना बघण्यासारखी. ते दुःख तर आहेच रे, पण त्याच त्या रुटीनमुळे कंटाळा आलाय. लक्षच लागत नाहीये माझं. सेम व्हिडिओ 5 वेळा बघितला मी आतापर्यंत. हो ना, मला पण लो फील होत आहे. बघ ना, उठायचं, बँकेत जायचं, काम करायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं अँड रिपीट. कंटाळा आला यार. कंटाळा येणारच ना ग संचिता, रोज तेच काम करतोय म्हटल्यावर. पण आमचं कसं, आम्ही आमचं काम ना आपलं म्हणून करतो, मग कंटाळा हा शब्दच येत नाही. कंटाळा असं नाही ग, पण लाईफमध्ये ना असं हॅपनिंग काही घडतच नाहीये. असं सॅच्युरेशन आल्यासारखं झालंय मला. रोज रोजच्या कामाने होतं असं, पण ना वेगवेगळे उपाय करून आपण आपलं आयुष्य हॅपनिंग केलं पाहिजे. तेच तर होत नाही योगा. आता पण बघ, मला बोरच होत आहे. उद्या संडे आहे, आपण काय करतोय? रूम मध्ये बसलोय आणि काय, मग काहीतरी हॅपनिंग करायचं का? म्हणजे तशी ती वटवागुळं झोपलेली नसणारच आहेत. घालवायचं का मग कटाळा? ते हाडळी पण झोपले नसतील अजून. बोर झालंय. जमला विषय भावांनो, बाहेर या. मुलींना तुम्ही पण या. चल. हा, आपण आहे का नाही लपाछपी करू मागच्या वेळेसारखी. चला. हे लपाछपी नको ना, मागच्या वेळेस बघितलं ना कसं झालं होतं. तरी मी म्हंटल होतं आमोश आहे, काहीतरी वाईट होणारच होतं. ऐका ना, मी काय म्हणतोय, आपण ना गुप्तधन खेळूयात. काय मजा येईल यार. झालं की तुला? इथं काय चाललंय, तुझं काय चाललंय? गुप्तधन खेळते. खेळलो असतो. थांबणार मी, आठवतो काहीतरी. हा, आपण का नाही रम्मी खेळू. रम्मी. मला मजा नाही येते. हा, मला गेम सुचलाय ना, तुला कशी मजा येईल? प्लीज हा, अजिबात भांडायचा मूड नाहीये माझा दौलत. आणि खरंच मजा येत नाहीये यार. तुला चांगली पानं आली नसतील, त्यामुळे तू अशी रडतीस. गप्रे. पाण्याचा प्रश्न नाही रे, पण खरंच मजा नाही येते. कशी काय मजा येईल छाया? तू पहिले पत्ते खेळायला तरी शिक ना.
अगं ती राणी उलटी पकडलीस तू. ह्याच्यामध्ये उलट सुलट काही नसतं, तेवढं कळतं मला. छाया हे असं उलट पकडलं. ए चीटिंग आहे हा. तुम्ही मला सांगितलं का नाही मग? आता आम्ही काय चिटिंग केली? तूच सगळी पानं दाखवली आम्हाला. आम्ही थोडीच बघायला आलो तुझी पानं. मला नाही खेळायचं, राहू दे. हे? छाया शांत हो. दौल्या खरंच मजा येत नाहीये. पण कुठला तरी वेगळा गेम खेळूया ना. हा प्लीज. हा यार काहीतरी इंटरेस्टिंग गेम काढा. हा काय चांगली पक्की झाली. इंटरेस्टिंग गेम काढा. तुला करमत नाही म्हणून नवीन गेम इन्व्हेंट करायचा का? आणि ते करायला एक तल्लख व्यक्ती लागतो जो आपल्या ग्रुपमध्ये आहे. लेट मी ब्रेन स्ट्रोक. ओके. लुडो. अब आपकी जिंदगी मेरे हवाले है डॉक्टर. बताइए क्या किया जाए? छोड़ दिया जाए या मार दिया जाए? यार ही चिटिंग होती यार. मला एक सांग डॉक्टर, तुझ्या अपरोक्ष एखाद्या पेशंटने जर टुचूक करून घेतलं तुला आवडणार आहे का? नाही ना. मला तुझी गोटी मारायची होती यार. शी, तू आत्महत्या करून टाकली आता. ए आत्महत्या कशी? मला सांग आत्महत्या म्हणजे काय? स्वतःला मारून घ्या, बरोबर ना? मी काय केलं? तुझ्या सोंगटीनं माझी सोंगटी मारली. हा, माझ्या सोंगटीनं माझी सोंगटी मारली असती तर ती आत्महत्या होऊ शकली असती. पण तसं झालंच नाही आणि या खेळात ते चालत पण नाही. त्यामुळे आत्महत्येचा संबंध येणारच नाही. दरवेळी लुडो खेळताना किती मजा येते ना. ह्याचं प्रवचन ऐकून सगळी इच्छा गेली. नाहीतर काय. प्रवचन काय यार? हे माझ्याकडे एक आयडिया. हा. ज्यानं लय मजा येईल. सांग. आपण सगळ्यांनी ना 50-50 रुपये ह्या डावाला लावायचे आणि जो जिंकल का नाही त्याला सगळे पैसे. येस. हे मी जुगार नाही हा खेळणार. ह्याला जुगार नाही म्हणत ग. एंट्री फी. जो जिंकल त्याला पैसे बक्षीस. तरी पण नाही खेळणार. ए हा दौल्या, पैसे लावून नको खेळायला. त्यापेक्षा ना आपण आपण कॅरम खेळूया. यार आम्ही काय करायचं यार आता? आणि एवढा डाव झाला की तुम्ही खायचं. ते बघून मला तरी असं वाटतं की सकाळी 5 पर्यंत आमचा काही डाव येत नसतो. काय संचिता? बरोबर आहे त्याचं. हे बरोबर नाहीये. माझ्याकडे एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये कोणालाच बोर नाही होणार. हाऊ स्वीट. स्वीट काय? अरे काय फालतू फिल्म आहे यार. काही घडतच नाहीये. फिल्म म्हणजे कसं दौला? काहीतरी उडलं पाहिजे, काहीतरी पडलं पाहिजे, फुटलं पाहिजे, धडाम धडूम धुसधुस काहीतरी झालं पाहिजे यार. यार काही घडतच नाहीये. अरे तोंडापाशी आला घास पण खायला झाले. कपार आहे. तर काय? किती रोमॅन्टिक आहे ते. ऐक ना, एखादा मराठी पिक्चर बघितला असता ना आपण. छाया गप गप. खूप बोर मूवी यार संचिता. ओके, माझ्या प्लॅनमुळे बोर होता ना सगळ्यांना. असं जाणं बरं वाटलं. सुचवा काहीतरी. चलो कम ऑन. आता तुमच्या सगळ्यांची इंटेलिजंट डोकी चालवणं थांबवा. आता जरा मला विचार करू द्या. बर. आता बघा ना किती सुंदर वातावरण आहे. आणि अशा सुंदर वातावरणात आपल्यासोबत 3 सुंदर मुली पण आहेत. ओ. हा, 2 तुकरट मुलं पण आहेत. पण ठीक आहे. 2 नाही 3. आता बरं 3. मग अशा सुंदर वातावरणात आपण ना आपण ना बोलूया डॉक्टर. बुद्धिबळ खेळू. छाया योगिता
Shit यार. वाळलंय. लक्ष नाही आजकालकडे. आता काय करायचंय? म्हणत होतो ना मी बुद्धिबळ खेळूया म्हणून. ग बस. सॉरी. आणि बुद्धिबळ काय टीम पाडून खेळणार आहे 3-3 जणांत. काय बोलते? माझ्याकडे एक कल्पना आहे. काय? या दोघीच खेळणार आहे वाटतं. सगळ्यांना सांग ना. अरे काय ठरलंय आम्हाला पण सांगा. हा. ती म्हणते आपण नाचूयात सगळे. हा? ए, हा, गुळे. वाव. नाही. कुठलं गाणं लाव? राजगिऱ्याचा लाडू. व्हॉट? काय गाणी ऐकत असतोस? नाही. आपण नाचूयात. चल हा, तू तू शिकव स्टेप छाया. सांग, आपण 10 गाण्यांवर होता स्टेपवर. चल. Yes. हा. बोला. आपण करूयात आता. हम्म. आपण ना जोडी जोडीत थांबून करूयात. ओके. हा. हो, हा. आणि मी अरे असं नाही, म्हणजे मुला मुलीची जोडी करायची होती. अच्छा अच्छा. यार. तू इकडे ये आदित्य. माझी तू इकडे ये. असं करू. इकडे जा. हा. ओके. तू इथे थांब. हा. डन. अच्छा पण, नाचेंगे. आता पहिल्यापासून व्यवस्थित करू. हा. हा. आता पहिलं. हा. 1 एक 2 दोन 2 3 तीन 3. 3. ए लात मारली यार मला. किक मार. आद्या. मला नाही हवेत परत लाथ पहिल्यापासून मारायची. व्यवस्थित नीट आदित्य करू. आता हा? नीट. परत. हा. 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 1 हा. 1 हा. 2 2 3 3. हा. हळू तीन. जरा हळू. आद्या. सावकाश सावकाश. 3 3 हा, तीन, तीन. इथे. हा. बरोबर आहे? आता तीन परत तीन कर. उजवा पाय मागे टाकायचा. ओके. मग परत डावा पाय. हा. आणि मग परत उजवा. हा. अरे तू वर काय करतोयस? खाली नाचायचंय. हा. पुढे. परत एकदा व्यवस्थित ओके. करूयात. हा. 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 परत. आता फास्ट फास्ट. हा. 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 1 1 दोन 2 तीन. हा. हा. 1 2 दोन 3. ओके. आलं आलं. ये इकडे, करतो इकडे, करतो मी इकडे. करतो. हा. बर पुढची बघूयात आता. ओके डन. हा. हम्म. पुढची ए, मी काय पहिला. म्हणतो, ऐक ना. स्टेप कुठली असो, मला शाहरुख खान पाहिजे. हा ही पण करू शकतो आपण. ही स्टेप आहे. करूया. हा, बघूयात हा. करून आपण. हम्म. ही हा असं थांबून करू. हा. इथे. ओके. हा. अरे छाया. इथे असं. हा. छाया. नीट कर नीट कर. अरे तू मागे ये, तिला पुढे थांबू दे. असं घ्यायचं. आदित्य टायटॅनिक वाटतेला काय होय तिकडे. तू थांब ना इकडे. असं थांब इकडे. हा बरोबर आहे. सिद्धार्थचं कर. बरोबर. असंच हा. जरा नाही. असं स्टाईल हवी ना. हा. परत परत करून बघूया. ओके हा? डन. एक साथ करून बघू. हा हा पुढे ये. हा. हा हा. काउंट काउंट दे काउंट दे. हा. हा. जमलंय जमलंय. ताट मग उभा राहा, छाया. ताट उभा राहा, दौलत. हा. येस. हा. मलाच नाही जमत आहे. ठीक आहे, तू पुढचं सांग. हा. अगं पुढची बघूयात याचं आपण. काय चाललंय? हा. तू मागे थांब इथे. तू पण मागे थांब तिथे. हा. मी मागेच आहे. हा. अच्छा हा. आता पहिलं हा. इकडे. हा. हा. काय झालं? रे हा. ए छाया, तू पुढे सांग ना. तू तिकडे तू छाया. इकडे ये ना, ह्या छाया. मी तिकडे जाऊ का मग? अरे ह्या बाजूला नाही, फक्त तिथल्या तिथे जायचं अरे, होतं. दौलत. जाऊल्या. बॉडी थांबली आहे मागे. करायचे हो ना. जाऊल्या. हा. ए नीट कर दौल्या. हे बघ मी हा. इकडे गेले की तू छायाला सांग. इकडे तू इकडे मग यायचं. इकडेच. अरे कर रे. दौलत नीट ए, यांना कर. जमत नाही इकडे. यार. इथे गेलास मग की मी मी इकडे. इकडे ए बाबा बस मला वैताग आलाय. Yes, मी नाही करणार ही काय. Perfect. तुम्ही नाचा मी नाही करणार काय. अरे यायला काय सारखं वैताग आहे. परत कर परत कर. ए बाबा मला वैताग आलाय. मी नाही तुमचं तुम्ही करा डान्स काय करायचं यायला काय वैताग ए आहे. परत परत परत. ए बाबा मला वैताग आलाय. मी नाही करणार. थांब जरा, तुला काय तेच तेच का सुचलंय करतोय ते परत. ही स्टेप चांगली होईल याची. काय ही करायची. याची काय हा, ही ही काय स्टेप होईल step आहे? चांगली. हा 1 हा. 2 ए, छाया एक सेकंड. दोन्ही हातांनी करायचंय. हो. हा थोडस फास्ट पण चालेल. हा. हा हे बघ हे. तू नको करू. हे जा काय? उडून जात असं हेलिकॉप्टर सारखं वर. अरे आद्या काय काय- एक काय एक करतोय एक आद्या मिनिट. मला पार्टनर चेंज करून हवाय. मला ए, खूप मी इरिटेट होतं. वैतागलोय. मी नाही करणार लय का. मला पण नाही करायचं. या पोरी काय ए डान्स बिन्स नाही करायचा. चल कुस्ती खेळू त्यापेक्षा. हे काय यार हे मला नाही आवडत एक काय तर. रे? ए नाही जमत यार. काय नाही जमत. गिव्ह अप केलं तुम्ही डायरेक्ट. त्याला काय Give up होतं? काय? हे आदित्य काय? ही काय ए, नाही ती म्हटली बोलला. दोन्ही हातांनी कर. दोन्ही हातांनी सांगितलं होतं का?
तुम्ही करा आम्ही बघतो. मी करत होतो की बघतो हा तुम्ही करा की बघतो आम्ही. नाही असं नाही, 6 जणांनी मिळून पार्टनर्स मध्ये नाचायचंय. सांगितलं होतं ना. म्हणूनच मी कोणाला आयडिया सांगत नव्हते. ए छाया, तुझं काही चुकलं नाही ग. ही पार्टनर्स मला काहीतरी मिळाली. 1 मिनिट शांत बस. हे कोण हा, करत? तुझा हेलिकॉप्टर जे सुरू हा, झालं होतं इतर त्याचं काय? काय? अरे ती म्हणली दोन्ही हाताने करायचं, फास्ट अरे, करायचं. दोन्ही हातांनी सांगत single होती हाताने ना. असं काय बोलले होते का मी? ते हा आयडिया फ्लॉप आहे, दुसरा काहीतरी बघ. हा बोर होते यार यानं पण. यांना करायला येत नाहीये म्हणून, बाकी काय. नाही माझ्या तर पायाला काय? पण लागलं. नाचताय ना अंगण वाकडं. तू नको सांगूस मला, तुझा बघितलं लाथ मी. मारत होतास त्याचं हे काय? काय? तिने सांगितलं आत मारायला. डॉक्टर तू पण हे यार डॉक्टर बरं होते. गोळ्या दे तिला. हे तुमच्या लक्षात येते का, आपल्यातल्या जवळपास सगळ्यांना आपल्या लाईफस्टाईलचा कंटाळा आलाय आणि आपण त्यावर तात्पुरतं सोल्युशन शोधतोय. माझा पण सेम मुद्दा आहे यार. हे हो बास आता. खरंच दिवसभरात माझी एवढी धावपळ झाली आहे, तरी सुद्धा तुम्हाला बोर होतं ना म्हणून मी येऊन खेळते तरी. पण तुमचं कशानेच मन भरत नाहीये. हा खेळ नको, मूवी नको, हे नको, ते नको. मग हवंय तरी काय? टोटल रिफ्रेशमेंट. डॉक्टर मग त्याची घरात नाही मिळत, त्यासाठी बाहेर जायला लागतं, निसर्गात जायचं, मस्त असं डोंगरावर जायचं, असं फिरायचं, मस्त की वारा घ्यायचा. हा? इथे असेल तर सांग. हे बाहेर नको यार. बाहेर आता रात्री निसर्गात कुत्री असतात आणि ते खूप घाण चावतात. आद्या तुला आठवतंय का, मी तुला एक उपाधी दिली, डोक्यानं पांगळा. तू वेळोवेळी सिद्ध करतो की तू डोक्यानं पांगळा आहेस. मी म्हटलं का आत्ता जायचंय, उद्याच बोलतोय मी, उद्या. मग उद्या तर अजिबात नाही. संडे यार, मी झोपणार आहे मस्त. अरे आद्या, तुझा संडे रोजच असतो माहिती आहे आम्हाला, आणि तुला झोपायला काय कारणच लागतं. हे मला तर वाटतं आपण हा प्लॅन करायला काही हरकत नाही. म्हणजे उद्या सकाळी एखाद्या जवळच्या ठिकाणी जाऊन येऊ. हे यार डॉक्टर, जवळच्या ठिकाणी काय, जवळच्या ठिकाणी आपण नाश्त्याला पण सारखं जात असते. लांब गेलं पाहिजे. हे पण आता किती उशीर झालाय आणि काही तयारी पण नाही केलेली आपण. आणि कुठे जायचं हेच माहित नसेल तर कसं जाणार? जायलाय का नाही गाडी लागते, आणि त्याचा जो गाडी आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त ठिकाण सांगा कुठं जायचं. हा अरे पण झोपणार कधी, उठणार कधी, काहीच प्लॅनिंग नाहीये रे. हे पण सगळंच प्लॅनिंग न केलं पाहिजे असं काय हट्ट आहे का? एक ट्रिप अनप्लॅन करून बघायला काय हरकत आहे? हे हा उद्या थेट निघूया आणि जे वाटेत दिसेल त्याचा आनंद घेऊया. येस, हे मला पटलंय. हा म्हणजे आपण कुठे जायचंय ठरवायलाच नको, थेट गाडीत बसू आणि निघूया. पण हे सगळं कसं होणार? कसं होणार, होणार होणार चांगलं होणार, सगळं चांगलं होणार. एक काम करू आपण, आता झोपायच्या आधी बॅगा भरून हा. ठेवू, सकाळी उठल्यावर आंघोळी करायच्या आणि डायरेक्ट गाडीला स्टार्टर मारायचं. Done. हा? येस. ए पण नाश्ता आणि जेवणाचं काय मग? नाश्ता आणि जेवण फक्त तूच बनवत नाहीस ना, बाहेर हॉटेल येत नाही इतरत्र. बरं चला आता लवकर झोपूया, म्हणजे सकाळी लवकर निघता येईल. हा? या पण 6 जण म्हणजे असं एकत्र किती दिवसांनी बाहेर पडणार आहोत? हा दे यार. 1 मिनिट, 6 जण कशी काय? 1 2 3 4 5 5 जण. हे आदा आहे की. हा उद्या रविवार आहे, तू झोपणार आहे उद्या म्हटला ना तो, त्यामुळे त्याला धरला नाही. दौल्या ऍक्टर इक्वल्स टू सॅक्रिफाईस यार. मित्रांसाठी एक दिवस, एक संडे सॅक्रिफाईस. काही अडचण नाही मला. चिल. आद्या आद्या आद्या, तुला अडचण नाही, आम्हाला अडचण नाही, आम्हाला नाही न्यायचं तुला. अरे हे असं काय करता यार? मग तुम्हालाच नाही न्यायचं ना मला, मी येतच नाही. मग जाऊ दे. मग तेच म्हणतो आद्या ना. चेष्टा करतोय तो. नाही हे ऐक ना, म्हणजे चेष्टा करायला प्रत्येक वेळेस मीच सापडतो ना योगिता? ठीक आहे, मी नाही येत, मी जातो वरती. बाय. आधी ऐक ना, तेच म्हणत होतो की मी. बरं झालं यार. काहीतरी गरज होती का काही बोलायची? हे बघ संचिता मॅडम, आपल्यात आधी पेटायच्या आधी ना आपण इथनं जाऊया, नाहीतर उद्याची ट्रिप कॅन्सल होईल. चला. अरे 7:12 झालेला का? 7 वाजता सांगितलं होतं तयार व्हायला. काय लका तुम्ही सगळे आहे ना. आलो आलो सॉरी. चला रेडी आहे मी. चला चला. यार काहीच फिक्स नाहीये, एवढं क्रेझी वाटतंय ना. आय एम सो एक्साइटेड. अनप्लॅन गोष्टींचं थ्रिलच वेगळं असतं. ए हो खरंय, आज दिवसभर काय करणार आहोत काहीच माहित नाहीये. अगं योगी, ह्याच्यात तर मजा आहे ना, लाईव्ह जगण्यात मजा आहे. काय भविष्य काळातून काय भूतकाळात जगायचं. हे पण कुठे आडवळणी जायला नको आपण. छाया एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. हा, तू टेन्शन घेऊ नको, आज बरोबर नाही आपल्या. हा हे अरे तू खरंच येणार नाहीये का? मला नाही वाटत तू येईल.
कारण अजूनही तो अंतरुणात लोळतोय. राहू दे. नाही तर बरं आहे. त्याला असं सोडून जाणं बरं दिसतं का? हो. त्याला नाही यायचं तर नाही यायचं, हा. आपण जाऊया चला. हा ए नाही, आद्या आल्याशिवाय मी नाही येणार. अरे योगिता योगी असं नाही करायचं. आधी आईचे हे हळू आद्या. मी येतोय यार. ए हा इथं आहे. मग वरती कोण झोपलंय? हे अरे मूवीज फक्त बघायच्या नसतात यार, त्यातनं जरा काहीतरी घ्यायचं असतं शिकून. बर. मी येतोय मी येतोय मी येतोय मी येतोय. पण तुला कोण नेते? दवल्या, पण तू गाडी 5 सीटर आणलीस ना, मग याला कसं नेणार आपण? नाही नाही येऊ शकत. याला माइंडर घेतो की मी, मला बघत नाहीये. माझा काय संबंध? माझा आधीपासून फिक्स होतं, तुला नाही नेऊ शकत. सॉरी. असं नाही नेऊ शकत. पोलीस बिलीस असतात. 5 सीटरच गाडी. मी नाही येतोय राहू दे यार. राहू दे राहू दे. नाही, नको, तू मूवीज बघ, नाटकाच्या तालीम कर, ऑडिशन्स कर, उगाच टाइम वेस्ट होईल रे तुझा. आला तर राहू दे, नको हो. use. आणि तसंही ना आम्ही ओपन जीप मधून जाणार, रस्त्यात छान छान खाणार, तिकडे गाणी ऐकणार, खेळणार, नाचणार. या सगळ्यात तुला झोपायला कसा वेळ मिळणार? योगिता तू पण? हं? मी येतोय यार मी येतोय मी आद्या, येतोय, आद्या, मी तुझा येतोय. रविवार वाया जाईल. नको तू ए झोप ना आद्या, मस्त. तुला नाही नेता येणार हा. आहे. हे एवढी सिंपल गोष्ट आहे. Please. बस कर. हा. अरे लहान Please. करू नको बाबा तू. नको, राहू दे. प्लीज प्लीज. त्याला कोणी काय बोलू नका. हा आणि तू पण कोणाचं मनावर घेऊ नको. छाया. फ्रीज मध्ये मेथी आहे, निवडून ठेव. हा चला. हे बरं, चला चला, वेळ होतोय आपल्याला. आपण काय निघू, चला. अडकली? हे चल Bye. ए मेथी निवडून ठेव, आम्ही आलो. येतो. चटई टाकून झोप आता. जाऊ का रे? काळजी घे. कसले मित्र यार हे. असं एकटं टाकून जातात का? शी यार, काय यार, का प्लॅन केली असली काहीतरी मस्ती मिशी माझ्याच अंगाशी आली आहे. मला पण जायचं होतं ओपन जिप्सी. वाव यार, पळत जाऊ का? कसं काय, 1 किलोमीटर मध्ये दमून जाईल मी. काय करू मी, काय करू इथं बसून? आज चेष्टा केली बाबा. आयुष्याच्या 7 वर्षावर तुझं नाव आहे. तुला सोडून कुठे जाणार? हो ना. आणि मी रील्स पण कोणासोबत बनवणार. चल चल, राहू दे. तुमच्यामुळे माझे 2 आसू वाया गेली बरं अरे, का? अरे, अरे. मग काल कोणी मस्ती करायला सांगितली होती तुला? योगिता, तुला अजून कळलं नाही का? ज्या दिवशी मी या बंगल्यावर पाऊल ठेवलं होतं ना, त्याच दिवशी आपली मैत्री माझ्या काळजात कोरली होती यार. अरे मला एक सांगा, तुम्ही एवढी छान ट्रिप प्लॅन केली, तर तिकडे उचापत्ता करायला, तिकडे थोडस विघ्न येणारा कोणीतरी पाहिजे ना. चला मी पण येतोय. ए, आळू. मॅड. मी चाकाखाली ठेवायला लिंबू आणू का? आता लागेल. आता येऊ ते म्हणलं लागणार लिंबू. बरं चला. निघूया नाही घरात. चला, चला चला, चला चल. असू दे, जात जाता घेऊ आपण. चल चल चला चल. येतोय मी पण. हो, या. 6वं सीट कसं? याला खरंच न्यायचं ना? वारा वाहू दे जरा तुफानी जगण्याचा. वारा वाहू दे जरा तुफानी जगण्याचा. ओ मस्तीचा न्यारा क्रेझी क्रेझी फील हा दोस्तीच्या वाटेवरचा. माझ्या दिलाचे सेक्टर 650 हेक्टर, तिथे मैत्रीच्या नावाने खात्रीच्या नोंदी सुखाच्या. बेभान जिंदगीची लाईफ फाईल यारा 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 काळजात कोरलेला. मैत्रीचा 7-12 हो हो. बेभान जिंदगीची लाईफ फाईल यारा यारा हो हो. काळजात कोरलेला मैत्रीचा 7-12. थोडीशी मन मारसी यारीच्या लाटेवरती. तरीही सूर जुळती नव्या बहाण्या भोवती. फ्रेंडशिपची कोझी वाईब, मित्रांची वेळी ड्राईव्ह, थोडीशी ब्राईट
डिशलाईट यारी वाली कचेरी तिथे लावा हजेरी राणे संपूर्ण जातील रंगून मोमेंट्स द्याच्या बेभान जिंदगीची लाईल फाईल यारा 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 काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा हो हो बेभान जिंदगीची लाईल फाईल यारा यारा हो हो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा